आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। चालू हे मित्र हे जेव्हा पडलो रे तुला ही आज जर की बघा मी फ्रेम लावतो मी निवांत कसा लावू दिलास तर सगळे आमचे लोकप्रतिनिधी जमलेले माझे सगळे सांगली परिसरातले पत्रकार मित्र बंधू सहसा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर मी जिल्ह्यात त्या ठिकाणी अर्थ आणि नियोजन खात्याचा मंत्री यांना त्यांनी साधारण आढावा बैठक घेत असतो। अशा प्रकारची आढावा बैठक आम्ही पालकमंत्री, खासदार, आमदार, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मान्यवर अशा सगळ्यांनी मिळून आजची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन केलं, जिल्हा परिषद सीईओनी केलं आणि सांगली मिरज कुपवाडच्या आयुक्त महोदयांनी पण त्या ठिकाणी प्रेझेंटेशन केलं। जे प्रश्न राज्य सरकारशी संबंधित होते त्याची नोंद आम्ही घेतली। काही बाबतीमध्ये ताबडतोब त्या संबंधित अधिकाऱ्यांना जरी सुट्टी असली तरी फोन करून सांगितलं की आपल्याला हे प्रश्न मार्गी लावायचे आणि जे काही आज इथं नवीन प्रश्न चर्चेला आले त्याच्याबद्दल आम्हाला मुंबईमध्ये गेल्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तरतूद करावी लागेल आणि त्याच्यातून ते प्रश्न मार्गी लावावे लागतील। आज साधारण बैठकीमध्ये आपल्या इथं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की द्राक्ष, डाळिंब, केळी या पिकाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते आणि त्याच्यामुळं रेसिड्यू लॅबची मागणी इथल्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने पण केली आणि द्राक्ष निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून ही लॅब अतिशय आवश्यक आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीच्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की ॲग्री हॅकेथॉन हे भरवायचं, म्हणजे पुण्यामध्ये भरवलं गेलं तशा पद्धतीनं जर सांगलीनं पुढाकार घेतला आणि ते भरवण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही फायदा माझ्या सांगलीच्या शेतकऱ्यांना, उत्पादक शेतकरी आणि इतर पिका उत्पादक शेतकरी यांना होणार। आपल्या इथं आता टेंबू, ताकारी, म्हैसाळ त्याच्यामध्ये टेंबूचं आणि ताकारीचं बऱ्यापैकी काम झालंय, म्हैसाळचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे आणि त्यामध्ये मधी आपल्याला माहिती की मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन मला वाटतं 1800 कोटीची काहीतरी घोषणा केलेली होती। त्याची कामं सुरू आहेत, परंतु त्याच्यातले इतर काही कामं आपण सुरू केली पाहिजेत अशा प्रकारची मागणी लोकप्रतिनिधींकडून आली आणि त्याच्याबद्दल आम्ही साधारण या महिन्यातच ती पण टेंडर काढतोय जेणेकरून तो जो त्यांचा भाग राहिलेला आहे जिरायती दुष्काळी तो इरिगेटेड व्हायला मदत होणार आहे आणि ह्या तिन्ही योजनांच्यामुळं अतिशय दुष्काळी असणारा बराचसा तालुके हे बागायती झालेले आहेत आणि तिथं ऊसाचं क्षेत्र पण वाढलंय, बाकीच्या गोष्टी पण वाढत आहेत, बाकीची पिकं पण वाढली। आता कृषी क्षेत्रात आपल्याला सगळ्यांना पत्रकार मित्रांनो माहिती की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे। ऊस उत्पादनाकरता खताची बचत, पाण्याची बचत आणि टनेज जास्त याकरता याचा खूप चांगला उपयोग होतो आणि त्याचे प्रयोग करण्यात आले 2-3 वर्ष आणि ते सक्सेस झाले आणि त्याच्यामुळं त्या रस्त्यांनी पण इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि साखर कारखान्यांनी जावं, इथल्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि आमच्या लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घ्यावं अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत। तसंच ड्रायपोर्ट रांजणी तालुका कवठेमंका इथे प्रस्तावित आहे। MIDCचे नोडल एजन्सी म्हणून नेमणूक केलेली आहे, काम चालू आहे। त्याच्यामध्ये कुठली अडचण आली तर पालकमंत्रींनी आम्ही सगळे जण ती अडचण दूर करण्याची जबाबदारी घेतलेली आहे। एक मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क हे
सलगरे तालुका कोटेमध्ये ते तयार करण्याच्या संदर्भात इथं जरा जमिनीचा वाद आहे, परंतु असं ठरलं की पालकमंत्र्यांनी तिथं बैठक घ्यायची आणि ह्याच्यातनं मार्ग काढायचा. CIIT त्याच्यामध्ये काय झालंय, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये CIIT सुरू करायचं आणि त्याच्यातनं कुशल कामगार बनवायचे. आता जी काही आपल्या महाराष्ट्रातल्या असणाऱ्या इंडस्ट्रीची डिमांड आहे तशा प्रकारचे कोर्सेस त्याचे ह्याच्यामध्ये टाटा, के ट्रस्ट आणि आमचं राज्य सरकार 200 कोटीचा प्रोजेक्ट असेल तर 35 कोटी राज्य सरकारचे, 165 कोटी टाटाचे. काही ठिकाणी आम्ही एवढेसेला पैसे 35 कोटी टाकायला सांगितले. आज महाराष्ट्रात 10 ते 12 ठिकाणी कामं सुरू झालेली आहेत. आज आम्ही पालकमंत्री महोदयांना आणि सगळ्या लोकप्रतिनिधी प्रशासनाला सांगितलं की तुम्ही जागा फिक्स करा. बहुतेकांचं मत आलं की सांगली, मिरज, कुपवाडच्याच परिसरात महानगरपालिकेच्या जागा उपलब्ध करावी, जेणेकरून 1 एकर कमीत कमी जागा लागते आणि ती मशिनरी वगैरे बाकीचं तिथं बसतं. 7,000 विद्यार्थिनी दरवर्षी त्याच्यातनं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात आणि ते कुशल कामगार होतात. त्याच्यामुळं हे एकतर स्वतःचं इव्हेंट टाकू शकतात किंवा आपल्या इथं जी काही डिमांड असेल तिथल्या कारखानदारांचे, कुशल कामगारांची डिमांड फुलफिल करू शकतात. त्याच्यामुळे त्याही बद्दल करायची. बाकीच्या मंजुरी आणि इतर गोष्टी त्याचे 35 कोटी, 165 कोटी वगैरे ते सगळी त्यांची जबाबदारी राज्य सरकारची. त्याच्यामध्ये सेंटर फॉर इनोव्हेशन अँड ट्रेनिंग अशा पद्धतीचं ते कोर्स आहे CIIT. नंतर शक्तीपीठ मार्गाच्या बद्दल पण काही लोकप्रतिनिधींना या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे, तसं म्हणणं आहे, आम्हाला नक्की किती किंमत मिळणार आहे आमच्या शेतीला ते सांगा, तोपर्यंत आम्ही मोजणी करून देणार नाही. काही आमदारांनी पण तशाच प्रकारची मागणी केली की बाबा लोकांचं म्हणणं तसं आहे, त्याच्यावर आम्हाला लोकांच्या बरोबरच राहावं लागेल आणि तुम्ही किंमत सांगा. लोक काही तिथं काही गावात फक्त येऊन दिलं, परंतु बऱ्याचशा गावात येऊन देत नाहीये आणि मग आम्हाला किती मोबदला मिळणार, रेडीमेडच्या मिळणार का आणखी आता बाजारभाव चालले त्याच्याप्रमाणे मिळणार, असं त्यांच्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं. आणि दुसरा पर्याय काहींनी हा पण मुद्दा मांडला की बाबा सोलापूर कोल्हापूर असा एक पर्यायी मार्ग असताना पुन्हा त्यालाच पॅरल कशा करता. आणि अजूनही नॅशनल हायवेच्या वतीनं गडकरी साहेब वेगवेगळे मार्ग करतायत, ते आपल्याच सांगलीच्या परिसरामधून जात आहेत. असे काही मुद्दे पुढे आले, परंतु तो मुद्दा इथं चर्चेचा नाहीये. तो आमच्या राज्यस्तरावरच्या मुख्यमंत्र्यांच्या समवेत चर्चा करूनच त्याच्यातनं आम्हाला पुढचा निर्णय घ्यावा लागणार आहे. उच्च न्यायालय मुंबई यांचं कोल्हापूर बेंच खंडपीठ उद्या उद्घाटन होतंय. स्वतः चीफ जस्टिस येतात. आज सकाळी कोल्हापूरला ते येणार आहेत आणि तो एक महत्वाचा कार्यक्रम. बरेच वर्षांची आपलं कोल्हापूर बेंच व्हावं अशा प्रकारची कोल्हापूर, आता सातारा, सांगली, सोलापूर आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी यांची मागणी होती आणि त्याच्यातून ही मागणी आता त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन होतंय. त्याचा निश्चितपणे आपल्या इकडच्या जिल्ह्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. एक चर्चा त्याच्यामध्ये झाली. पूर नियंत्रण हा मुद्दा एक काहींनी काढला किंवा ह्या शहरातल्या पाण्याचं काय, पाऊस पडल्यानंतर काही ठिकाणी पाणी साठतं, बऱ्याच काळ ते बाहेर जात नाही. तर जागतिक बँकेच्या सहकार्याने आपण MRDP प्रकल्प राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी साधारण 618 कोटी रुपये मंजूर आहे. निविदा प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र रिसायकल्स डेव्हलपमेंट प्रोजेक्ट अशा पद्धतीनं ते प्रोजेक्टचं एकंदरीत परिस्थिती आहे. परंतु तरी देखील त्याच्यात काही लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न हा संबंधित अधिकाऱ्यांनी केला, परंतु मी स्वतः साशंक आहे त्यांचं निरसन झालं का नाही त्याच्याबद्दल. पण पालकमंत्री पण म्हणले की त्याच्यात निश्चितपणे सांगली शहरातलं पाण्याचं
जे काही पुराच्या निमित्तानं पाणी तिथं साठतं ते कमी व्हायला मदत होईल. आता पंतप्रधान आवास योजना ही देश पातळीवर 3 कोटी घरकुल देण्याची योजना आहे. पंतप्रधानांचा फार महत्वाचा हा कार्यक्रम आहे आणि त्यांचं स्वतःचं लक्ष पण आहे. आपल्याला शिवराज सिंग चौहान साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मदत केली. 20 लाख घरकुल आपल्याकडनं मंजूर केली. 8 त्याचाही फायदा आणि त्याच्यातल्या पूर्वीच्या अटी पण शिथिल केल्या, म्हणजे त्यांच्या घरात मोटरसायकल असेल तरी चालेल वगैरे वगैरे अशा काही अटी शिथिल केल्या का, आणि सगळ्यांच्या करता, सगळ्या घटकांच्या करता, म्हणजे एसी असेल, एसटी असेल, एनटी असेल, ओबीसी असेल, ओपन कॅटेगरी असेल, मायनॉरिटी असेल, सगळ्यांच्या करता त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये नियमात जे बसत असतील तर ते द्यायचं अशा पद्धतीने ठरलेलं आहे. आणि त्याच्याही बद्दल त्याच्यात काही मुद्दे आमच्या सीओनी उपस्थित केले की बाबा गावांच्या मध्ये टार्गेट दिलेले गाव वाईज, आणि तिथं लाभार्थी नाही मिळालं तर ते टार्गेट पूर्ण होत नाही, परंतु दुसऱ्या गावात टार्गेट पूर्ण होतं अजून गरज आहे. तर आम्ही त्यांना आता विनंती करणार आहे शिवराज सिंग चौहान साहेबांना की तुम्ही आमच्या जिल्ह्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते जिल्ह्यातल्या जिल्ह्यात किंवा राज्याला जे टार्गेट दिलेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये जर गरज आलेली असतील आणि तिथं गरज नसेल लाभार्थींना, तर जिथं गरज आहे तिथं डायव्हर्ट केलं तर त्याचा फायदा आमच्या महाराष्ट्रातल्या लाभार्थींना होईल. अशा प्रकारे देखील आम्ही त्या संदर्भातलं ठरवलेलं. इमारतीच्या संदर्भातले विशेषतः आपली प्रशासकीय इमारत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये इतर पण ईव्ही बसेसच्या संदर्भामध्ये देखील एक चार्जिंग स्टेशन आणि बाकीच्या सुविधा, तिथं वर्कशॉप वगैरे ते उघडण्याच्या संदर्भातलं काम, किंवा ऑडिटोरियमची एक मागणी इथं आलेली आहे. हे चांगल्या प्रकारचं ऑडिटोरियम असावं अशा पद्धतीची ती एक मागणी. 81 कोटीचं ते हेच जमीन महानगरपालिका, तो 81 कोटीचा प्रस्ताव आलेला आहे. आमचा असीम गुप्तांशी आम्ही दोघं बोललो. असीम गुप्ता म्हणले की सोमवारी येईपर्यंत त्या संदर्भातल्या इतर काही गोष्टी असतील त्या आपण पूर्ण करून त्याच्या परवानग्या देऊ. असे वेगवेगळ्या विषयांच्या बद्दल साधकबाधकांनी चर्चा केली. लोकप्रतिनिधींनी पण आपल्या आपल्या परीनं काही मुद्दे तिथं मांडले आणि आम्ही अतिशय पॉझिटिव्ह सकारात्मक या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये चर्चा करून प्रशासनाला पण जिथं कुठं अडचण येत होती, इव्हन महावितरणचं पण आम्ही सध्या 3, 5, 7.5 मोफत वीज केलेली आहे. त्याच्याकरता आता शेतकऱ्यांनी वीज मागितली तर सोलर पॅनल बसूनच त्यांना वीज द्यायची, जेणेकरून त्यांची मोटार सूर्यप्रकाश आल्यावर चालू होईल आणि संध्याकाळी बंद होईल. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी की आम्हाला दिवसा वीज पाहिजे, तर त्यावेळी उद्देश त्याच्यातून आपल्याला सफल करता येईल. अशा पद्धतीच्या आजच्या चर्चा झाल्या. आपल्याला काही विचार अनेक कामं ठप्प आहे. कुठली बोलवा आमदार फंडात 1 रुपया आले नाही गेल्या वर्षभरात. चांगला आमदार फंडात 1 रुपया आलेला नाही. डीपीडीसीचे 773 कोटी रुपये आले, पण त्यातले मागील वर्षाचे 158 कोटी रुपये द्यायचे. कशी कामं होती? सगळी कामं होणार आहे, काही काळजी करू नका. आम्ही पहिले मी सांगतो ना, मी अर्थमंत्री म्हणून सांगतो, म्हणजे पत्रकार म्हणून प्रश्न विचारला, आता अर्थमंत्री म्हणून. यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांनी डीपीसीच्या संदर्भामध्ये मला वाटतं 87% काहीतरी खर्च झाला. बाकीचे बाकीचे त्यांच्या पाईपलाईन मध्ये मी त्यांना पालकमंत्र्यांच्या देखत आणि सगळ्या लोकप्रतिनिधींच्या देखत सांगितलं, एकही त्यांचा पैसा लॅप्स होणार नाही. 31 मार्चच्या आत जे काही पैसे त्यांचे आले पाहिजेत आणि तुम्ही त्याच्याबद्दलची वाट बघू नका. तोपर्यंत तुम्ही टेक्निकल सँक्शन असेल, प्रशासकीय मान्यता असेल, जे काही असेल ते सगळं देऊन टाका, कामं सुरू करा. त्यामध्ये आम्ही आता पैसे हे नियोजन विभागाकडं मुंबईमध्ये ठेवलेले. काही काही ठिकाणी कामं झाल्यानंतर ते पैसे डायरेक्ट तिकडनं त्या हेडला जाणार आहेत. त्याच्यामुळं ती कुठली पण अडचण नाही. मी जबाबदारीनं सांगतो, कारण माझाच विभाग आहे. नियोजन पण माझ्याकडेच आहे, वित्त पण माझ्याकडेच आहे. माझी आणि मुख्यमंत्र्यांची याबद्दल व्यवस्थितपणे चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या प्रमाणामध्ये आम्ही कारवाई करतो. आज तुम्ही प्रश्न विचारला, तुमच्या प्रश्नाच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या आमच्या कलेक्टर, 36 जिल्ह्यातल्या कलेक्टर आणि डीपीओला सांगेन
की कुठेही त्याच्यामध्ये गट लागणार नाही. 100% पैसे सगळे तुमचे या वर्षीचे मिळतील. मागच्याही वर्षीचे दिलेले तीच गोष्ट आमदार निधीच्या बाबतीमध्ये होईल. संदर्भात घोषणा झाल्या बऱ्याच वेळा, तर आता शेतकऱ्यांनी पैसे मार्च अखेर या जून अखेर पण भरलेले नाही, त्यांना अडचण येत आहे. नेमकं काय होणार आहे कर्ज शेतकरी? सांगितलं तुम्ही मागच्या वेळेस मी 31 मार्चच्या आधी बोललेलो, तुम्ही ऐकलं नाही? पण त्यानंतर चर्चा होत आहे. हे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलं मान्य. हा जाहीरनामा या 5 वर्षाच्या करता होता. जनतेने आम्हाला निवडून दिलंय. आमची लाठी बहीण योजना चालू आहे, तिथं कुठेही आम्ही अडचण येऊन देतोय. आमची 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या वीज माफी असली तरी शासनाला जवळपास 20,000 कोटी रुपये लोक आपल्या महावितरणला भरावे लागतात, हे आम्ही त्यांना भरतोय. तिथं कुठेही शेतकऱ्यांना बिल येत नाही, कुठल्याही शेतकऱ्याची त्याच्या संदर्भातली ओरड नाही. पण आता आमच्या जाहीरनाम्यात असल्यावर काही आमचे विरोधक हे सांगतात की तुम्ही सांगितलेलं आहे ते आम्हाला द्या, आम्ही योग्य वेळी देऊ. आम्ही नाही म्हटलेलंच नाही, योग्य वेळी आम्ही ते देऊ. दादा शक्तीपीठच्या दादा आपण सगळ्या लाडक्या बहिणीचे भाऊ राया आहात, परंतु महिला अत्याचारात वाढ होते हे वारंवार दिसते. त्या संदर्भात आपल्याकडे सक्षम असं काही होणार आहे? यामध्ये आत्ताच अधिवेशन पूर्ण झालं. काय होतं, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने इतका जिव्हाळ्याचा, गांभीर्याचा आणि संवेदनशील अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, महिला, मग ती आई असेल, आपली बहीण असेल, आपल्या घरातली कुणी भगिनी असेल, स्त्री असेल, या सगळ्यांच्या संदर्भात असं काही झालं तर आपण कुठल्या गुन्ह्याला ते पटणार नाही, पटायचं कारण पडणार. पण मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगत असताना आम्ही साधारण मागच्या काळामध्ये काय परिस्थिती होती, आताच्या काळामध्ये काय परिस्थिती, त्याची तुलना केली तर गेल्या काळापेक्षा ती संख्या कमी झाली. परंतु संख्या कमी होणं हे माझं उत्तर नाही. त्याच्यातनं पुन्हा अजित पवारांनी अशी तुलना केली वगैरे ते सुरू होईल. माझं म्हणणं आहे की कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं एक आदरयुक्त दरारा आमच्या पोलिसांच्या बद्दल समाजामध्ये असला पाहिजे आणि त्याकरता त्यांना जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागते ते सगळं आम्ही उपलब्ध करून देतोय. वाहनं उपलब्ध करून देतोय. वेगवेगळ्या प्रकारे ज्या ज्या गोष्टी त्यांना अलीकडच्या काळामध्ये त्या सगळ्याला आळा घालण्याच्या करता कराव्या लागतात, त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांना मोकळीक दिलेली आहे. कुठेही कुणाचाही त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो आणि जे कोणी दोषी असेल, ही विकृती आहे, ही काही जे कोणी करतात ही विकृत माणसं करतात आणि त्याच्या संदर्भामध्ये असं घडूच नाही म्हणून आम्ही खबरदारी संपूर्णपणे घेतोय. आणि यदा कदाचित दुर्दैवाने घडलं तर त्या संदर्भामध्ये त्या आपल्या भगिनीचं, त्या आपल्या स्त्रीचं पुन्हा तिला कशा पद्धतीनं आपल्याला उभं करता येईल याबद्दल पण आमचा एक कार्यक्रम आहे. आणि हा सगळा कार्यक्रम राबवत असताना मी आपल्याला स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो की पोलीस स्टेशन देणं, आत्ताच परवा कॅबिनेटला आम्ही होतो तर जे पोलीस रिटायर होतात ते तर भरतीला पुन्हा आमच्याकडे परवानगीला यायचं कारणच नसतं. परंतु ॲडिशनलची 15,000 पोलिसांची भरती काल का परवा मागच्या कॅबिनेटला आम्ही मान्यता दिली. त्याच्यात आणखी मधी पुण्याला मी, चंद्रकांत दादा आणि आमचे मुख्यमंत्री महोदय होतो, तिघही आम्ही कार्यक्रम होतो. त्यावेळेस 6 का 7 पोलीस स्टेशन आमच्या इथं मंजूर झाली. तिकडं 5 पुण्यामध्ये आणि काही पिंपरी चिंचवडमध्ये अशी. तर त्याला लागणाऱ्या आकृतीबंधाप्रमाणे किती स्टाफ आहे तो पण त्याच्यात ऍड करायला सांगितले. त्या 15,000 व्यतिरिक्त अशाही प्रकारे आम्ही संख्या वाढवतोय. आणि या प्रकारे माझी विनंती आहे की सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारच्या पोलीस विभागाने जी काळजी घेण्याची गरज आहे ते काळजी घेण्याच्या करता पोलीस आमचे सक्षम. दादा, शक्तीपीठ महामार्गाला एका बाजूला विरोध तर आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जी जमीन द्यायला तयार आहे
त्यांच्याकडे तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्यांना देखील अपेक्षा आहे की किती दर मिळणार याची उत्सुकता त्यांना आहे. साधारण कधीपर्यंत या संदर्भात दुसरीकडे सुरुवातीला सांगितलं की याच्या संदर्भामध्ये हा आमचा मोठा प्रकल्प आहे, जसा समृद्धी महामार्ग होता तसा किंवा त्याच्यापेक्षा हा मोठा आहे. आणि त्याच्यामुळं हे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो त्याच्यातली चर्चा करू. कारण शेवटी तिथं आम्हाला सोलापूरचे पालकमंत्री, सांगलीचे पालकमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री या तिघांचं पण काय म्हणणं आहे, कारण त्यांचा संपर्क पालकमंत्री म्हणून तिथं असतो. त्यांच्या व्यतिरिक्त त्या 3 जिल्ह्यातले जे पालकमंत्री नाहीत पण मंत्री आहेत अशांचं पण काय म्हणणं आहे, कारण ते तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात आणि किंवा त्यांना या भागातले आमदार खासदार काही सूचना करतात की असं असं केलं पाहिजे. म्हणून या सगळ्यांची चर्चा करून त्याबद्दल आम्ही पुढे जाणार आहोत. या संदर्भातल्या या शक्तीपीठाला प्रभावी विरोध करताना स्वातंत्र्य दिनाचा झेंडा म्हणून सुद्धा बरोबर आहे ना. हे आज सतीश पाटील विरोधी पक्षामध्ये असल्यामुळं एक आपण काहीतरी जनतेच्या करता करतो अशा प्रकारे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार, बाजू घेणार. मागे असंच मी आपल्याला सांगेन, समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये देखील काही विरोध झाला होता. मोठ्या प्रमाणावर सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जे होते त्यांनी सगळ्यांनी, परंतु ज्यावेळेस तिथला दर जाहीर करण्यात आला पत्रकार स्पष्ट सांगतो की अजिबात तिथं कुणी विरोध केला नाही. सगळ्यांनी जमिनी दिल्या आणि तिथला विरोध मावळला. मी तीच गोष्ट इथं घडेल असं म्हणणार नाही, कारण तिथली आणि इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं बागायती क्षेत्र, काही भागात इथं शेतकरी अल्प आणि अत्यल्प उदाहरण आहे. तो काळ्यांची इमाने सेवा करतो, त्याचं पूर्ण कुटुंब त्या शेतीवर अवलंबून आहे आणि त्याच्यामुळं तो इतका त्या काळ्या मातीशी जोडला गेलेला आहे की तो आत्ता तरी काही ठराविक वर्ग ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. पण शेवटी चर्चा करून मार्ग निघत असतो. काय नक्की त्यांच्या मनात आहे. आता आजपर्यंत एवढी धरणं झाली, एवढे विमानतळ झाले, एवढ्या टाउनशिप झाल्या, एवढे नॅशनल हायवे झाले, खूप काही गोष्टी झाल्या. आपण ज्या सांगलीमध्ये राहतात तिथं पण सांगली कशी वाढली आणि काय काय गोष्टी घडल्या. त्यावेळेस काही बाबतीमध्ये विरोध होत असतो. तो विरोध चर्चा करून मार्ग निघत असतो. शेवटी बळीराजा हा तिथला मालक आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आमचं महायुतीचं सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या लोकांचा विरोध आम्हालाही परवडणारा नाहीच आहे. पण काही आमच्यातले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतायत आणि त्यांची संमती घेतात. आत्ताच कलेक्टरनी मला काकडे म्हणून कलेक्टर आहेत त्यांनी सांगितलं की काही गावांनी मोजणी करून, मात्र काही गावं मोजणी करून देत नाही. सगळे एकजूट दाखवतात तर ते म्हणतात पहिला किती दर देणार सांगा, कशा पद्धतीनं देणार ते सांगा, असं त्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळं आम्ही त्या चर्चेतनं मार्ग काढून सकारात्मक कशी भूमिका घेतली. पण दादा याच संदर्भामध्ये सतीश पाटलांनी हा सुद्धा एक दावा केला की 86,000 कोटीचा हा सगळा शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प आहे. मात्र हा सगळा प्रकल्प सुरू होण्याआधीच त्याचं बजेट 1,00,000 कोटीपर्यंत निघालं का. असे आकडे तर सगळ्यांना बोलता येतात. त्याच्यामध्ये जर कुठं काही चुकीचं झालेलं असेल तर त्यांनी ऑन पेपर दाखवावं की हा एवढ्यात झाला असता, तेवढ्यात झाला असता. आता देशभर नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत, देशभर मेट्रोची कामं चाललेली आहेत, वंदे भारतची कामं चाललेली आहेत, रेल्वे लाईनची कामं चाललेली आहेत, खूप प्रकारची वेगवेगळी कामं चाललेली आहेत. कुठल्या भागातलं ते काम आहे आणि त्या भागात जमिनीचे दर काय आहेत याही गोष्टीला महत्व असतं. आणि तो किती लेनचा आहे, किती फ्लायओव्हर तिथे येणार आहे, किती सबवे तिथे येणार आहेत, अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळं आमच्या मुख्यमंत्र्यांचा कटाक्षाने प्रयत्न असाच असतो की रिझनेबल जे काही प्लॅन इस्टिमेट असलं पाहिजे ते
हे बघूनच आम्ही पुढे जाऊ. म्हणजे भविष्यात वाढू शकतो, म्हणजे भविष्यात हा वाढू शकतो 86,000 कोटी. मी आपल्याला सांगतो, आम्ही दोघंही पुण्याचं प्रतिनिधित्व करतो. मी 10 वर्षापूर्वी पुण्याला रिंग रोड करत असताना त्या रिंग रोडची किंमत 10,000 कोटी होती. आता तो रिंग रोड गेला 40,000 कोटीच्या पुढे. 10 वर्षात 40,000 कोटीच्या पुढे. पत्रकार मित्रांनो, मी खोटं सांगत नाही. 5 वर्षात 10ची 20 होती आणि 10 वर्षात 20ची पुन्हा दुप्पट होती, 40 होती. कुठलेही प्रोजेक्ट घ्या, इरिगेशनच्याही बद्दलचे प्रोजेक्ट तुम्ही जर उदाहरणार्थ गोसीखुर्द घेतला, ज्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याचं भूमिपूजन केलं त्यावेळेस तो प्रकल्प काहीतरी 300-350 कोटीचा होता सगळा मिळून. आता तो प्रकल्प 25,000 कोटीच्या पुढे गेलेला आहे. तर जर जेवढा उशीर होईल तेवढी कॉस्ट वाढतच जाते. ही फॅक्ट कुणी नाकारू शकत नाही. या ठिकाणी आंदोलन होते किंवा आपली बाजू मांडत आहेत, मात्र सत्ताधारी कडून कुठलाही लोकप्रतिनिधी, सांगली असू दे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील, हे शेतकऱ्यांना समजून सांगतानाच आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मी आपल्याला सांगतो, ज्यावेळेस शेतकरी हा विरोध करत असतो त्यावेळेस लोकप्रतिनिधी हा जनतेचा लोकप्रतिनिधी असतो. त्या भागात मतदारसंघातला जो आमचा महायुतीचा आमदार आहे त्याला पण शेतकऱ्यांची बाजू घ्यावी लागते, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग नंतर अधिकारी आणि बाकीचे लोक चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढता येतो. आता माझ्या इथंच आम्ही ज्या जिल्ह्याचं दोघं प्रतिनिधित्व करतोय त्या पुरंदरला विमानतळ होतोय, तिथं सगळ्यांचा विरोध आहे. आम्ही त्याच्यामध्ये सांगतो की तो केला पाहिजे. उद्याच आपलं 50 वर्ष 100 वर्षाचा विचार करता विमानतळ नाही झाला तर आपण अक्षरशः विकासाला मुकू. आणि तो फक्त पुण्याकरता नाही, तो कोल्हापूरच्या दृष्टीने, सातारच्या, सांगलीच्या, सोलापूरच्या, कारण या सगळ्यांना इंटरनॅशनल विमानतळावर जायचं म्हटलं तर मुंबईला जाणं, पालघरला उद्या होणारं जाणं, नव्या मुंबईला जाणं का पुण्याला इकडं पुरंदरला जाणं सोयीचं, पुरंदरला जाणं सोयीचं. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहताय विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली, प्रचंड. आम्ही राजकारणात आलो त्यावेळेस पुणा टू मुंबई एक विमान जायचं, 9:30 का 10ला असायचं, यायचं अर्धा तास थांबायचं, पुण्यात जायचं, एकच विमान. आज पुण्यातनं इतकी विमानं लँडिंग होत आहेत, टेक ऑफ होत आहेत की त्यांना आता तिथं जागा उपलब्ध नाही म्हणून परमिशन देता येत नाही. तीच गोष्ट आपल्या मुंबईची. म्हणून आपण नव्या मुंबईमध्ये 2 धावपट्टी करतोय, आपल्या सासवडच्या ठिकाणी पण पुरंदर तालुक्यात 2 धावपट्टी करतोय. तिथं पण लोकांचा विरोध आहे, पण त्यांच्याशी आमचे कलेक्टर चर्चा करतायत, आम्ही सगळेजण चर्चा करतोय, मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. त्यांच्या भावना पण आम्हाला कळतात, कारण आम्ही पण शेतकरी. साहजिकच त्यांना वाटतं की बाबा आम्हाला का. पण पत्रकार मित्रांनो, कुठेही विकास करायचं म्हटलं तर धरणं असतील, बाकीच्या सगळ्या विमानतळ असतील, रस्ते असतील, सगळ्या शहराची विस्तार वाढ असेल, त्या सगळ्याला जमीन तर लागतात. ज्यांच्या आपण जमीन घेतो. महिला मतदार मोठ्या संख्येनं आहेत. अगदी जिव्हाळ्याचा आणि संवेदनशील विषय आहे की ज्या पद्धतीनं महिलांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नसते, एखादं पेट्रोल पंप असेल किंवा एखादं हॉटेल असेल, तिथं स्वच्छता होते की नाही हे प्रॉपर कोणीच पाहत नाही. मोठ्या संख्येनं महिला मतदार असताना देखील हा स्वच्छतागृहाचा प्रश्न कडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. आरोग्याच्या खूप समस्या महिलांना यामुळं येत आहेत. कोणीतरी बघितलं पाहिजे, कोणीतरी बघितलं पाहिजे. गोष्ट खरी आहे. म्हणूनच नॅशनल हायवे आणि आपले राज्य स्टेट हायवे त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण पेट्रोल पंप आणि या सगळ्या सुविधा देतो. जसं परदेशामध्ये असतात तिथं पेट्रोल पंप धारकांनी जर काही छोटासा मॉल काढला तर तिथं महिलांचं स्वच्छतागृह, पुरुषांचं स्वच्छतागृह, या सगळ्या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. आम्ही आता सगळ्या शाळेच्या मध्ये स्वच्छतागृहाला प्राधान्य दिलेले आहे. DPDC मधनं मला वाटतं 5% रक्कम शालेय शिक्षणला उपलब्ध करून दिलेले, महिला बाल विकासला काही टक्के रक्कम उपलब्ध करून दिलेली आणि त्याच्यात तुम्ही कामं घ्यायला सांगितलेले. CSR मधनं देखील काही चांगल्या कंपन्या पुढे येत आहेत आणि त्या पद्धतीनं काम करतायत. आज आपली मुंबई असेल, आपलं उपराजधानी नागपूर असेल,
नागपूरला पण फार चांगल्या प्रकारची स्वच्छतागृह केली आणि आपण थोडंसं मात्र तिथं नागरिकांनी पण सहकार्य करावं. ते स्वच्छतागृहाचा मेंटेनन्स चांगला ठेवण्याच्या करता सुद्धा उदाहरणार्थ सुलभ शौचालय, तर सुलभ शौचालयाच्या करता तुम्हाला तिथं जायचं म्हटलं तर थोडंसं काही तिथं किंमत मोजावी लागते, पण तिथं बाकीच्या सगळ्या स्वच्छता तुम्ही जो काही आजाराचे प्रश्न वगैरे उपस्थित केले ते तिथं कुठल्याही परिस्थितीत राहणार नाही. अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. नगर विकास खातं पण त्या पद्धतीनं काम करत आहे आणि जिल्हा परिषदेला पण स्पष्टपणे सूचना त्याबद्दलच्या दिलेल्या आहेत. महापालिका 100 कोटी तुम्ही घोषणा केली आहे, जवळपास 50 कोटी तुम्ही महापालिकेला दिले. पुढे महापालिका निवडणूक आहे, त्या दृष्टीनं अजून काही निधी देणार आणि जे पैसे आणि दिले, त्याला कामाची तपासणी तुम्ही केली का? दादा त्याला जोडूनच प्रश्न आहे. दादा सगळीकडे पैसे देत असतो. पैसे दिल्यानंतर तिथं जी बॉडी असते, जे अधिकारी असतात त्यांनी ते तपासायचं असतं. जर कुठली तक्रार आली तर आम्ही त्याच्या संदर्भात स्पॉट पाठवून त्याची चौकशी करू शकतो. पैसे देत असताना कुठलाही सांगा आपल्या राज्यात असेल तर बाहेरच्या इतर राज्यातले असू द्या, त्यांना आपल्या कामाचा दर्जा चांगला राहावा. तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की मी कामाच्या दर्जाच्या संदर्भामध्ये किती आग्रही असतो. मी तर सकाळी पहाटे 6ला 2 साईट पाहत असतो आणि जर चुकलं तर बोलत असतो. ते लगेच पत्रकार मित्र डॉक्टर दादा आमच्याला असं बोलणार, काय त्याचं कौतुक करू, त्याला आग घालू, त्याच्या पाठीवर शाबासकीची टाकतो. जर चुकलं तर मी त्याला चुकलं म्हणून काहीतरी बोलणार, पण शेवटी तुम्ही पण काम करताना तुमच्या हाताखालच्यानी चुकीचं काम केलं तर तुम्हालाही राग येतो. वैयक्तिक त्याच्यात आपलं फायदा हे काही स्वार्थ नसतो. समाजाचं काम चांगलं व्हावं ही तारणं असतं.